नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या हेल्दी लाईफ सेशनच्या या सिरीज मध्ये आपण आपल्या आहारातल्या एका महत्वाच्या घटकाबद्दल म्हणजेच पाण्याबद्दल बोलणार आहोत. आता जेव्हा पाण्याबद्दल आपण बोलतोय तेव्हा अनेकांच्या मनामध्ये आपल्या आहारातल्या पाण्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. पाणी किती प्यायला पाहिजे, कधी प्यायला पाहिजे किंवा कसं प्यायला पाहिजे, गरम पाणी, गार पाणी, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात नक्कीच असतील. जेव्हा माझ्या क्लायंटशी मी बोलते तेव्हा मला हे प्रश्न नेहमी दिसून येतात आणि ते प्रश्न मी आज इकडे समोर घेऊन आली माझ्या. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न मी या सेशन मधून करणार आहे. आता बोलूयात पाण्याच्या पहिल्यांदा महत्वाबद्दल किंवा पाणी आपल्या शरीरात काय काम करतं ह्याच्याबद्दल आणि मग तुमच्या प्रश्नांना सुरुवात करूयात. तर पाणी हे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया चालण्यासाठी किंवा उत्तम रीतीने पार पडण्यासाठी मदत करतं. आणि तुम्हाला माहिती असेल आपल्या शरीराचा बहुतांश भाग हे पाणी आहे. अगदी लहान मुलांचं बघायला गेलं तर 60 ते 70% भाग हा पाण्याने व्यापला असतो शरीराचा. तर ऍडल्ट्समध्ये किंवा प्रौढांमध्ये हेच प्रमाण साधारण 50 ते 60% असतं. यावरूनच तुम्हाला कल्पना येईल की पाण्याचा आपल्या शरीरामध्ये किती मोठा रोल आहे ते. तर हे पाणी आपल्या रक्ताचा प्रमुख घटक असतं, वेगवेगळ्या पेशींचा प्रमुख घटक असतं. अगदी आपण अन्न घेतलेलं जे असतं पोटामध्ये त्याचं पचन होण्यापासून ते वेगवेगळे टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर टाकण्यापर्यंत वेगवेगळ्या क्रियांमध्ये पाण्याचं महत्वाचं योगदान असतं. त्यामुळे जेव्हा आपण पाण्याच्या बाबतीत विचार करतोय तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हे सेशन लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही पाण्याचा योग्य प्रमाणात आहारात तुमचा समावेश कराल आणि ह्याचे गैरसमज आपल्याला नक्की दूर करता येतील या प्रश्नोत्तरांद्वारे. तर चला सुरुवात करूया. नेहमी पहिल्यांदा जो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मला किती पाणी प्यायची गरज आहे किंवा किती पाणी प्यावं. तर हाच प्रश्न जर का मी तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर तयार असेल की साधारण 8 ग्लास पाणी प्यायला हवं, असं आपण सगळीकडे ऐकलं असतं किंवा वाचलेलं असतं. पण हे खरं आहे का की सगळ्यांना 8 ग्लासच पाणी लागतं, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत? नाही, नक्कीच नाही. कारण प्रत्येक जण हा वेगळा आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असं काही एक आकडा किंवा एक नंबर सांगता येणार नाही. पण पाण्याची आपली जी गरज असते ती वेगवेगळ्या घटकांनुसार बदलते. जसं की लहान मुलांसाठी वेगळं पाणी लागेल, म्हणजे वेगळ्या प्रमाणात पाणी लागेल. प्रौढांसाठी, म्हाताऱ्या माणसांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी तर तुमच्या एजनुसार म्हणजे वयानुसार ही गरज बदलते. जेंडरनुसार म्हणजे स्त्री पुरुष यानुसार ही गरज बदलते. तुमच्या वजनानुसार ही गरज बदलू शकते. त्याचप्रमाणे जर का तुमची ऍक्टिव्हिटी लेव्हल खूप असेल, म्हणजे तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल किंवा तुमचं काम जर का दमणुकीचं असेल, त्या कामादरम्यान तुम्हाला भरपूर घाम येत असेल तर अर्थात तुमची पाण्याची गरज जास्त असणार आहे. त्याचबरोबर जर का हवामान बाहेर गरम असेल म्हणजे उन्हाळा असेल तर अर्थात पाणी तुम्हाला जास्त लागणार आहे. असे वेगवेगळे घटक पाण्याच्या तुमच्या किती प्रमाणात तुम्ही पाणी घ्यायला हवं ह्याच्यावरती परिणाम करत असतात. तसंच काही जणांमध्ये वॉटर लॉस हा जास्ती होतो, म्हणजे उदाहरणार्थ काही जणांना खूप जास्ती घाम येतो किंवा काही जणांना स्तनदा माता ज्या असतात की ज्या ब्रेस्ट फिडिंग करतात, स्तनपान करतायत, अशांच्या शरीरातनं बरंच पाणी बाहेर पडत असतं दुधाद्वारे किंवा स्तनपानाद्वारे. तर अशा व्यक्तींना तर अजूनच जास्ती पाण्याची गरज भासू शकते. त्यामुळे सरधोपटपणे कुठला एक आकडा न सांगता की इतके ग्लास पाणी प्या, ही रिक्वायरमेंट नक्कीच आपण बदलत नेली पाहिजे किंवा बदलली पाहिजे वेगवेगळ्या घटकांनुसार. तर हे होतं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि जरी ह्याला एक साधं उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर तुम्हाला एक छोटासा सायंटिफिक विचार थोडासा करायला लागेल तुम्हाला की पाणी जर का किती प्यायचं हे ठरवायचं असेल तर साधारण आपल्या शरीरातनं पाणी किती बाहेर पडतं दररोज हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण आता बघणार आहोत की पाणी आपल्या शरीराबाहेर कुठल्या कुठल्या पद्धतींनी बाहेर पडतं किंवा काय वेज आहेत पाणी बाहेर टाकण्याचे शरीरातनं. तर त्यातला सगळ्यात पहिला किंवा महत्वाचा वे आहे की तो आपल्या मूत्राद्वारे किंवा लघवीद्वारे जे पाणी बाहेर पडतं. तर ते पाणी साधारणतः दिवसाला 1 ते 1.5 लिटर पर्यंत पाणी लघवीद्वारे बाहेर पडतं. दुसरा मार्ग पाणी बाहेर पडण्याचा तो म्हणजे आपल्या श्वासोश्वासामधनं किंवा बाष्पामधनं जे श्वासातनं बाहेर पडतं. तुम्ही लहानपणी नक्कीच एक खेळ खेळला असाल की आरशासमोर जाऊन आपण आपल्या तोंडातली हवा आरशावर सोडतो
आणि मग आरशावरती बाष्प दिसतं किंवा असा एक ओपेक एरिया दिसतो जिथे आपल्या श्वासाद्वारे बाहेर पडणारं पाणी थोडक्यात तिथे गेलेलं असतं आणि तो भाग आपल्याला धुसर दिसायला लागला असतो. तर ह्याच्यावरून लगेच तुम्हाला कळेल की आपल्या श्वासोश्वासामध्ये नक्कीच पाणी असतं आणि श्वासोश्वासाद्वारे पाणी बाहेर पडतं. हा दुसरा मार्ग झाला पाणी बाहेर पडण्याचा. आणि तिसरा मार्ग अर्थातच घामावाटे. तर घाम आपल्याला जेव्हा खूप उन्हाळा असतो किंवा आपण जेव्हा खूप दमतो व्यायाम करतो तेव्हा फक्त घाम दिसतो आपल्याला, पण अदरवाईज सुद्धा आपल्याला थोडा थोडा घाम येत असतो जो आपलं टेम्परेचर रेग्युलेशन करण्यासाठी आपल्या बॉडीचं मदत करत असतो. त्यामुळे जरी दिसला नाही घाम तरी येत असतो आपल्याला तो. आणि घामावाटे, मूत्राद्वारे आणि श्वसनाद्वारे ह्या 3 मार्गांनी आपलं शरीरातलं पाणी हे बाहेर टाकलं जात असतं. तर आपण बघितलं की 1 ते 1.5 लिटर लघवी आणि हा जो बाकीचा वॉटर लॉस आहे तो साधारण वरती अजून अर्धा लिटर, असं साधारण 2 लिटर पर्यंत पाणी आपण शरीरातनं बाहेर रोज टाकत असतो. तर हे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की साधारण 2 लिटर पाणी आपण प्यायलाच पाहिजे, कारण जे बाहेर टाकलेलं पाणी आहे ते भरून काढलं पाहिजे. तर आता ही झाली एक नॉर्मल रेग्युलर रिक्वायरमेंट, पण आपण बोललो तसं ती रिक्वायरमेंट बदलू शकते. आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे तुमच्या, की पाणी किती प्यायचं हे आता साधारण कळलं. पण आता जर का पाणी प्यायचं झालं तर ते कधी प्यायचं, म्हणजे एका वेळेला खूप जास्ती पाणी पिऊन फायदा आहे का? अनेक जण सकाळी उठल्या उठल्या 2-3 तांबे भरून पाणी पितात. तर ही पद्धत योग्य आहे का? याने काही फायदा होतो का? तर मला असं वाटतं की एका वेळेला खूप पाणी पिऊन काही विशेष फायदा होणार नाही तुम्हाला. सो जे काही पाणी तुम्हाला प्यायचं आहे ते दिवसभर थोडं डिस्ट्रीब्यूट करून तुम्ही प्यायला पाहिजे. त्यातल्या त्यात सकाळी थोडं पाणी घ्यायला हवं उठल्यावरती, कारण आपण रात्रभर पाणी प्यायलेलं नसतो. रात्री झोपताना विशेष पाणी खूप पिऊ नका, हे पण तितकंच खरं आहे, कारण की रात्री झोपताना खूप पाणी प्यायलात तर तुम्हाला रात्री उठावं लागेल लघवीसाठी. त्यामुळे दिवसभरच पाणी थोडं डिस्ट्रीब्यूट करून पिणं आणि ते रात्रीच्या वेळेला थोडं कमी घेणं प्रमाणात, हे सांगू शकते मी. त्यानंतर पाणी कधी घ्यावं ही वेळ जशी दिवसाच्या वेळेनुसार आपण बघितली तशी खाण्यानुसार पण पाणी कधी घ्यावं असं अनेकांचं म्हणजे शंका असते अशी अनेकांची. त्यामुळे काही जण म्हणतात जेवणाच्या आधी पाणी प्यायचं की नंतर प्यायचं की मध्ये प्यायचं जेवणामध्ये. तर याचं उत्तर पण असं खूप सरधोपट किंवा सोपं नाहीये. ह्यात पण काही गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागेल. तर जेवणाच्या आधी थोडं पाणी पिणं, अर्धा तास पाणी पिणं अगोदर, हे ठीक आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. किंवा जेवणाच्या नंतरच लगेच पाणी पिणं ह्यातही काही चुकीचं नाहीये. पण प्रॉब्लेम कुठे आहे तर जेवताना, म्हणजे जेवताना पाण्याबरोबर घास गिळणं किंवा ढकलणं पोटामध्ये, ही पद्धत नक्कीच चुकीची आहे. त्यामुळे जर तुम्ही जेवणाचा आणि पाण्याचा संबंध लावत असाल तर जेवणाच्या आधी थोडं पाणी प्यायला हरकत नाही, अर्धा 1 तास. जेवताना एखादा घोट प्यायला हरकत नाही, पण तो एक्सेस पाणी जेवताना पिऊ नका, जेणेकरून तुम्ही नीट चावून खाल आणि तुमच्या लाळेमध्ये ते अन्न छान मिसळलं जाऊन मग पोटात जाईल, ते पाण्याबरोबर ढकललं जाणार नाही. आणि जेवणानंतर लगेच पाणी प्यायला काही हरकत नाहीये. अनेक जण जेवणानंतर 1 तास पाणी पित नाहीत किंवा अर्धा तास पाणी पित नाहीत. तर ह्याच्यात काही फार तथ्य आहे किंवा ह्याला काही फार सायंटिफिक बॅकिंग आहे असं करण्याला, असं काही मला वाटत नाही. त्यामुळे वेळ पाण्याची ही महत्वाची आहे. स्पेशली जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आम्ही सांगतो की थोडंसं जेवणाच्या आधी पाणी प्या, म्हणजे तुमची जी भूक आहे ती थोडी कमी होईल. किंवा 2 जेवणाच्या मध्ये जेव्हा तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटतं, उगीच खरं भूक लागली नसते पण भूक लागल्याची भावना होते, अशा वेळेला पाणी प्या, जेणेकरून तुमचं पाण्यामुळे पोट भरेल आणि तुम्ही तेव्हा काही एक्स्ट्रा खायचं टाळाल. आणि पाण्यामध्ये अर्थातच काही कॅलरीज नाहीत, त्यामुळे नुसतं पाणी पिऊन काही तुमचं वजन वाढणार नाही, उलट त्यावेळेस तुमचं खाणं टळून वजन कमी व्हायला मदत होऊ शकेल. सो या पद्धतीने पाणी वजन कमी करायला मदत करू शकतं. पण अदरवाईज अजून एक पुढची शंका अशी असते लोकांची की खूप पाणी प्यायल्याने मी वजन माझं कमी होईल का किंवा वजन कमी व्हायला मदत होईल का? तर त्यात तसं काही डायरेक्ट रिलेशन असं काही नाहीये, पण हे इनडायरेक्ट रिलेशन आहे की पाण्यासारखा कॅलरी नसलेला पदार्थ घेतल्याने जर तुम्ही कॅलरी असणारे पदार्थ टाळणार असाल तर तुम्हाला वजन कमी व्हायला मदत होऊ शकते. आता बोलूयात गरम पाणी की गार पाणी. आता वजनाचं पण बोलतोच आहोत, तर अनेकांचा पुन्हा हा गैरसमज असतो की गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होईल का किंवा चरबी कमी होईल का? आता ह्याचा उगम कुठे झाला असं जरा विचार केला तर मला वाटतं की बहुतेक आपण तेलकट भांडी धुताना गरम पाणी वापरतो, त्यामुळे आपल्याला असं वाटत असावं की तेलकट भांडी जर का गरम पाण्याने स्वच्छ होतात तर आपल्या शरीरातलं पण तेल म्हणजे चरबी ही गरम पाण्याने कमी व्हायला पाहिजे. पण खरं तर असं काही नाहीये. म्हणजे तुम्ही जे गरम पाणी पिता त्याचा डायरेक्ट संपर्क तुमच्या चरबीशी येतच नाही, त्यामुळे तुमची चरबी वितळण्याचा आणि गरम पाणी पिण्याचा काहीच संबंध नाहीये. त्यामुळे गरम पाणी पिऊन वजन कमी होईल, चरबी कमी होईल अशी अपेक्षा ठेवण्यात फार काही अर्थ नाहीये.
गरम पाणी का चांगलं? गरम पाणी कधी चांगलं? तर ज्यांना काही खोकला झालाय किंवा घसा दुखतोय अशांनी गरम पाणी प्यायला काहीच हरकत नाही, त्यामुळे घशाला छान वाटतं. काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायची सवय असते, यामुळे त्यांची बॉवेल मुवमेंट थोडीशी रेग्युलेट होते किंवा पोट साफ व्हायची भावना त्यांना येते गरम पाणी प्यायल्यानंतर. तर हरकत नाही, जर का हे तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावर थोडं गरम पाणी प्यायला काही हरकत नाही. पण अदरवाईज गरम पाणीच प्यायला पाहिजे किंवा गरम पाण्याने खूप काही वेगळे तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळतील असं मात्र काही नाहीये. तुम्ही रेग्युलर रूम टेम्परेचरचं पाणी प्यायला तरी ते तितकंच चांगलं आहे. फक्त खूप गार पाणी पिऊ नका असं मी नक्की सांगेन, की अगदी फ्रीज मधलं चिल्ड वॉटर ज्याला आपण म्हणतो ते काही खूप प्यावं तुम्ही दरवेळेला, किंवा हल्ली अनेकांना सवय असते की फ्रीज मधलंच पाणी प्यायचं, तर ती सवय काही फारशी चांगली नाही. त्यामुळे एकतर घशाला त्रास होऊ शकतो आणि पुन्हा वेस्ट ऑफ एनर्जी, उगीच गार पाणी करून प्यायची तशी काही गरज नाहीये. तुम्हाला जर का गार पाणी प्यायचंच असेल तर मला वाटतं माठातलं पाणी पिणं हा त्यातल्या त्यात चांगला ऑप्शन आहे. आणि स्पेशली उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही बघितलं असेल की माठातलं पाणी पिऊन छान तहान भागते, तसं फ्रीज मधलं पाणी पिऊन छान समाधान मिळत नाही. त्यामुळे माठातलं पाणी तुम्ही कधीही प्रेफर करा असं मी तुम्हाला जरूर सांगेन या निमित्ताने. तर आता बघूया पाणी कधी प्यायचं, हे आपण डिटेलमध्ये बघितलं. पण आता एक आपलं अजून बोलायचं राहिलं ते म्हणजे व्यायामाच्या बाबतीत पाणी कधी प्यायचं. की अनेक जण पुन्हा विचारतात की व्यायाम करताना पाणी प्यायचं की नाही, किंवा व्यायामाच्या आधी पाणी प्यायचं की नाही. तर ह्याच्यात पण पुन्हा साधारण उत्तर हेच की व्यायामाच्या आधी खूप पाणी पिऊ नका. जसं की तुमचं त्याच्यामुळे पोट थोडंसं भरल्यासारखं वाटू शकतं, किंवा व्यायाम करताना थोडंसं घशाशी येऊ शकतं पाणी तुमच्या पोटातलं किंवा अन्न जे काय असेल ते. त्यामुळे व्यायामाच्या आधी खूप पाणी पिऊ नका. पण येस, व्यायामाच्या दरम्यान तुम्हाला घाम येणार आहे, तुमच्या शरीरातलं पाणी थोडं थोडं कमी होणार आहे आणि तहानही लागते बऱ्याचदा व्यायाम करताना. त्यामुळे व्यायाम करताना एक घोट पाणी पिणं हे नक्कीच चांगलंय. त्यामुळे बरोबर पाण्याची आपली बाटली घेऊन जाणं आणि व्यायाम करताना थोडं थोडं पाणी पिणं हे कधीही चांगलं. व्यायाम झाल्यानंतर तुम्ही परत भरपूर पाणी प्यायला पाहिजे, कारण की तुमचा वॉटर लॉस जो झालाय तो भरून निघाला, त्याच्यामुळे मदत होईल. इथे मी अजून एक तुमच्या मनातला गैरसमज क्लिअर करणार आहे. व्यायामाचं बोलतोय तर आपण, की अनेकांना असा पुन्हा समज असतो की व्यायाम करतोय मी किंवा स्पोर्ट्समध्ये आहे कुठल्या, तर मी पाणी नाही तर स्पोर्ट्स ड्रिंक घ्यायला पाहिजे. हल्ली स्पोर्ट्स ड्रिंक्सचं खूप पेव वाढलंय. तर खरं तर असं काही नाहीये. म्हणजे स्पोर्ट्स ड्रिंक हे कोणासाठी आहेत? जे ऍथलीट्स आहेत किंवा जे अगदी मॅरेथॉन्स पळतात, ज्यांच्या शरीरातनं खूप जास्ती प्रमाणात पाणी निघून जातं घामावाटे आणि त्याच्याबरोबर इलेक्ट्रोलाइट्स निघून जातात, अशांसाठी स्पोर्ट्स ड्रिंक्स हा पर्याय आहे. आणि पाण्याबरोबरही स्पोर्ट्स ड्रिंक, असे लोक पाणीही घेतात आणि काही प्रमाणात स्पोर्ट्स ड्रिंक्स घेतात. पण अदरवाईज आपल्यासारखी माणसं की जी हार्डली अर्धा एक तास व्यायाम करतात किंवा अर्धा एक तास बाहेर खेळतात मैदानावरती जाऊन, अशांनी स्पोर्ट्स ड्रिंक घेणं काही फारसं गरजेचं आहे असं मला मुळीच वाटत नाही. एक तर स्पोर्ट्स ड्रिंकमध्ये सोडियमचं प्रमाण खूप असतं, स्पोर्ट्स ड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण बऱ्याचदा जास्ती असतं. त्यामुळे हे एक्स्ट्राचे जे इलेक्ट्रोलाइट्स किंवा जे एक्स्ट्राची जी ग्लुकोज आहे ती आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या व्यायामासाठी गरजेची आहे असं अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही साधं अगदी खूप दमला असाल, तुम्हाला खूप घाम येत असेल व्यायाम करताना, तर मी सांगेन की सरळ घरी आल्यावरती छान लिंबू पाणी प्या. त्यात अगदीच वाटलं तर थोडंसं चिमूटभर मीठ घाला जर का ब्लड प्रेशर नसेल आणि घाम खूप येत असेल तुम्हाला तर. नाही तर अदरवाईज रेग्युलर पाणी, लिंबू पाणी हे चांगले पर्याय आहेत स्पोर्ट्स ड्रिंकसाठी. तर मी असं तुम्हाला सजेस्ट करणार आहे की खूप स्पोर्ट्स ड्रिंकच्या मागे किंवा अशा फॅन्सी गोष्टींच्या मागे लागायची गरज नाही. साधं पाणी हे सुद्धा तितकंच छान आहे आणि तितकंच बेनिफिशियल आहे. आता बघूया तुमच्या मनातला पुढचा प्रश्न, की पाणी पिताना बसून प्यायचं की उभं राहून प्यायचं, असाही प्रश्न मला अनेक जण विचारतात. तर पाणी बसून की उभं राहून, ह्याचं उत्तर म्हणजे हे लॉजिकल उत्तर आहे, ह्याला काही खूप सायन्स आहे ह्याच्या मागे असं नाही. लॉजिकल उत्तर की शांतपणे बसून एका जागी पाणी प्या. उभं राहून गटागटा पाणी प्यायला तर ते घशात अडकू शकतं, ठसका लागू शकतो. गडबडीत पाणी पिण्यापेक्षा 2 मिनिटं शांत बसा, छान व्यवस्थित पेल्यामध्ये घेऊन पाणी प्या. पुन्हा बाटलीने पाणी पिणं चांगलं का पेल्याने पिणं चांगलं, असेही प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असतील. त्यामुळे व्यवस्थित पेल्यामध्ये ओतून घेणं पाणी आणि मग ते पिणं हे कधीही चांगलं. बाटलीने वरून गटागटा पाणी पिण्यापेक्षा वरून पाणी पिताना किंवा कधी स्ट्रॉनी पाणी पिताना किंवा काही द्रव्य पिताना बऱ्याचदा आपल्या पोटात हवा जाते आणि त्यामुळे मग ढेकरा येणं किंवा थोडंसं पोटामध्ये गुडगुड होणं, असे हे अशा गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे बेटर तुम्ही तोंड लावून व्यवस्थित शांतपणे पाणी प्या आणि मग 2 मिनिटाचं काम आहे, तेवढा वेळ आपल्याकडे नक्कीच असतो. तर हे होतं तुमच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर. आता ह्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की
पाणी एक्सेस पाणी पिणं कोणाला त्रासदायक ठरू शकतं का, किंवा एक्स्ट्रा पाणी पिणं खूप जास्ती ह्यानी काही फायदे नाहीत हे आपण आत्ताच बघितलं की तुम्हाला एक्स्ट्राचं हे पाणी खूप काही फायदे देणार नाहीये. एक्स्ट्राचं पाणी तुम्हाला रादर किडनीला बाहेर टाकून द्यायला लागणार आहे, कारण हे एक्स्ट्राचं पाणी काही तसं फारसं वेगळं काम शरीरात काही करणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की आपलं शरीरामध्ये साधारण एक 5 लिटर रक्त असतं आणि किडनी हे 5 लिटर रक्त साधारण दिवसातनं एक 36 वेळेला सर्क्युलेट करते, किंवा त्याच्यातनं किडनीमधनं हे रक्त पास होतं आणि ते शुद्ध केलं जातं. म्हणजे जवळपास किडनी दिवसाला एक 180 ते 200 लिटर रक्त शुद्ध करते. तर हे एक्स्ट्राचं तुमचं जे पाणी तुम्ही पिणार आहात ते किडनीला शेवटी बाहेर टाकायला लागणार आणि किडनीचं काम थोड्याफार फरकाने वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी काही फार असे खूप हेल्थ बेनिफिट्सही नाही आहेत खूप पाणी पिण्याचे, आणि खूप काही असे डिसएडव्हान्टेजेस पण नाहीयेत, पण काही गरज नाहीये, अनावश्यक आहे हे एक्स्ट्राचं पाणी पिणं असं मी नक्की सांगेन. पण स्पेशली ज्यांना काही विशिष्ट आजार आहेत, फॉर एक्झाम्पल काहींना काही किडनीचे आजार असतील, किंवा काहींना हृदयासंबंधी काही आजार असतील, हृदयविकार असेल, काहींच्या पायावर सूज येत असेल, तर अशा व्यक्तींनी पाणी ठराविक प्रमाणातच पिणं आणि हे एक्स्ट्राचं पाणी टाळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठलेही आजार असतील किंवा काही एक्झिस्टिंग काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांशी आणि आहार तज्ज्ञांशी एकदा बोलून तुमच्या आहारातील पाण्याच्या एक्झॅक्ट क्वांटिटी बद्दल त्यांना विचारू शकता किंवा त्याची खात्री करून घेऊ शकता. अदरवाईज उगीच खूप जास्ती पाणी पिणं काही खूप चांगलं नाही. तसंच खूप कमी पाणी पिणं हेही चांगलं नाही. काही जण हल्ली खूप कमी पाणी पितात, म्हणजे त्यांचं लक्षच नसतं आपण किती पाणी पितोय. त्यांना विचारलं किती पाणी पितात तर ते हार्डली एखाद दुसरा ग्लास किंवा एखादा लिटर ती बाटली एखादी संपते असं सांगतात. तर तेही बरोबर नाही. त्यासाठी सुद्धा आपण पाणी आपल्या शरीरातलं किंवा आहारातलं वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. पण त्याआधी मी तुम्हाला अजून एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या देणार आहे आणि मग मी पुढच्या या पाणी आहारातलं कसं वाढवायचं किंवा पाण्याला काय पर्यायी पदार्थ आहेत का हे नक्की सांगणार आहे मी. पण त्याच्या आधी एक प्रश्न मला अजून आठवतोय जो आपण आता कव्हर नाही केलाय. तो म्हणजे अनेकांना असं वाटतं की मिनरल वॉटर घेणं चांगलं किंवा बॉटल मधलं पाणी पिणं चांगलं. अनेक जण हल्ली त्या बाटल्या आणून ठेवतात, मोठ्या मोठ्या बिस्लरीच्या असतील किंवा कुठल्याही कंपनीच्या असतील, ते 5 लिटरचे किंवा मोठे मोठे कॅन्स हल्ली घरामध्ये आणून ठेवतात आणि त्यातलं पाणी पितात जेणेकरून ते शुद्ध आहे असं त्यांना वाटतं किंवा त्यांनी चांगला फायदा होईल शरीराला. मिनरल वॉटर आहे म्हणजे त्यातनं मिनरल्स मिळतील असं वाटतं. तर हेही करायची मुळीच गरज नाहीये. आपलं साधं म्हणजे नळाला पाणी येतं कॉर्पोरेशनच्या ते पिणं कधीही चांगलं. त्याच्यामध्ये मिनरल्स असतात, कदाचित थोड्या कमी प्रमाणात असतील, पण म्हणजे मिनरल वॉटर जे मिळतं बाजारामध्ये ते सगळे जे बॉटल्स असतात, बॉटल्ड वॉटर सगळे असतात, ते काही सगळे मिनरल वॉटर नसतात. हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे अगदी जाऊन आवर्जून सारखं सारखं रेडीमेड पॅक केलेलं पाणी पिणं हे काही फारसं चांगलं नाही. एकतर एक्सपेन्सिव्ह आहे, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आता नवीन जी कन्सर्न येते ती म्हणजे मायक्रो प्लास्टिक आपल्या पोटात जातं. ह्या सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून असेल किंवा प्लास्टिकच्या भांड्यांमधून असेल. आणि नुकताच एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की जवळपास 90% बॉटल्ड वॉटर जे आहे ह्या बॉटल्ड वॉटरमध्ये मायक्रो प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे अंश सापडलेत बारीक बारीक. आणि हे छोटे छोटे प्लास्टिकचे अंश पुढे जाऊन वेगवेगळ्या कारणांनी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. जसं की काही प्रकारचे कॅन्सर त्याच्याशी रिलेटेड आहेत किंवा पीसीओडी सारखे काही आजार ह्याला जोडले गेलेत किंवा काही हार्मोनल इम्बॅलन्स आपल्या शरीरातले ह्या मायक्रो प्लास्टिकशी संबंधित आहेत. त्यामुळे उगीच प्लास्टिकची भांडी वापरणं पाणी प्यायला किंवा प्लास्टिकच्या बाटल्या वापरणं हे तुम्ही नक्की टाळा असं मी आवर्जून सांगणार आहे. शक्यतो स्टीलची बाटली वापरणं, तांब्याची बाटली वापरणं हेही चांगलं आहे. हल्ली तांब्याच्या बाटल्या मिळतात, सो तांब्याच्या बाटलीमध्ये एक ओव्हरनाईट पाणी ठेवणं आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी पिणं हाही चांगला पर्याय आहे. तिसरा पर्याय म्हणजे हल्ली अर्धन बॉटल्स पण मिळतात की माठ कसा असतो आपला मातीचा तशा मातीच्या बाटल्या पण हल्ली मिळतात. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला अशा बाटल्याही वापरणं सोयीस्कर असेल किंवा तुम्ही वापरू शकता नक्कीच. पण शक्यतो प्लास्टिकच्या बाटल्या वापरणं टाळा. घरच्या घरी तुम्ही ग्लास बॉटल्स मध्ये सुद्धा पाणी भरून ठेवू शकता, काचेच्या बाटल्यांमध्ये. आता बघूया आपल्या आहारातलं पाण्याचं प्रमाण कसं वाढवायचं. किंवा काही लोक जे खूपच कमी पाणी पितात, पुरेसं पाणी पित नाहीत, अशांनी आपल्या आहारात पुरेसं पाणी कसं घ्यायचं त्यासाठी काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या आपण आता बघूयात शेवटी आणि मग आपलं आजचं सेशन संपणार आहे. तर सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन कामांबरोबर तुमच्या पाणी पिण्याचं वेळापत्रक हे जुळवून घेणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल
आपण उठल्या उठल्या पहिल्यांदा काय करतो, तर दात घासतो. तर दात घासून झाल्यावर लगेच पाणी पिणं किंवा उठल्या उठल्या पाणी पिणं मग दात घासणं. तर हा असा तुम्ही एक तुमचा क्रम दैनंदिन घालून घेतला स्वतःला किंवा लक्षात ठेवला तर पाणी पिण्याचं तुम्ही विसरणार नाही. तसंच समजा आता तुम्ही कामाला जायच्या आधी, घरातनं बाहेर पडायच्या आधी पाणी पिणं, की तेवढं पाणी पिऊन मग घराबाहेर पडायचं किंवा ऑफिसमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा पाणी पिणं. हा जर का तुम्ही काही सिक्वेन्स असा रोजचा ठराविक ठेवला तर तुम्ही नक्की तेवढं पाणी पिऊ शकणार आहात किंवा विसरणार नाही तुम्ही पाणी प्यायला. दुसरा ऑप्शन सोपा म्हणजे हल्ली वेगवेगळे अलार्म्स तुम्ही लावू शकता मोबाईलमध्ये किंवा वेगवेगळी वॉटर ऍप्स आहेत, वॉटर इनटेक ऍप्स. तर ही ऍप डाउनलोड करू शकतात जी तुम्हाला थोड्या वेळाने आठवण करतात पाणी पिण्याची. हा एक चांगला पर्याय आहे. किंवा अजून तिसरा पर्याय सोपा मला असं वाटतो की साध्या 1 लिटरच्या बाटल्या मिळतात. तर आपल्याला आता साधारण माहिती की 2 ते 2.5 लिटर पाणी आपण प्यायला पाहिजे सर्वसाधारणपणे. तर एक 2 किंवा 3 बाटल्या 1-1 लिटरच्या भरून ठेवणं आपल्या डेस्क समोर किंवा सकाळी घरातनं निघायच्या आधी 1 बाटली पाण्याची संपवणं, दुपारी घरी येईपर्यंत किंवा संध्याकाळी घरी येईपर्यंत अजून 1 बाटली संपवणं आणि रात्री झोपायच्या आधी 3री बाटली संपवणं किंवा अर्धा लिटरची अजून 1 बाटली संपवणं. असे काही पर्याय आपल्याला सोपे सोपे करता येतील. जर आपण त्या 3 बाटल्या आपल्या भरून ठेवल्या डोळ्यासमोर तर आपण दिवसभरात त्या प्यायचं लक्षात राहील. आणि बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला तहान लागते पण आपल्या समोर पाणी नसतं, मग आपण टाळाटाळ करतो उठायची कारण की काहीतरी कामात असतो. तर हे टाळण्यासाठी तुमच्या समोर एक जर का बाटली कायम असली पाणी भरलेली तर तुम्ही पाणी प्यायचं नक्की विसरणार नाही आणि तुमचा पाण्याचा इंटेक तुम्ही छान मॅनेज करू शकाल. तर हे साधं होतं की साध्या साध्या ट्रिक्स बद्दल की तुम्ही पाणी कसं तुमच्या आहारातलं वाढवू शकता. पण आता फक्त पाणी पिणं हाच काही एक पर्याय नाहीये. काहींना नुसतं पाणी पिणं नाही लक्षात राहत किंवा नाही आवडत. अशांना काही इतरही पदार्थ आहेत आहारात किंवा इतरही काही पर्याय आहेत जे पाण्यासाठी चांगले ठरू शकतात. तुम्हाला हेही माहिती असेल की आपल्या आहारामध्ये जवळपास 20% हे पाणी असतं. म्हणजे आपल्या अन्न पदार्थांमधनं आपल्या रेग्युलर रिक्वायरमेंटच्या 20% पर्यंत पाणी जाऊ शकतं. वेगवेगळ्या भाज्यांमधून असेल, फळांमधून असेल किंवा वरण वगैरे अशा पदार्थांमधून, पातळ पदार्थांमधून असेल. तर हे पदार्थ आपल्या आहारात असणारच आहेत. पण ह्याच्या जोडीने जर तुम्हाला अजून तुमचं वॉटर इंटेक वाढवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये ताक घेऊ शकता किंवा बटर मिल्क किंवा तुम्ही नारळाचं पाणी कधीतरी घेऊ शकता, कधीतरी तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता किंवा जलजीरा घेऊ शकता. वेगवेगळ्या भाज्यांची सूप्स बनवणं आणि सूप आहारामध्ये घेणं घरी बनवलेलं हा सुद्धा पाण्याचा इंटेक वाढवण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. किंवा काही पातळ पदार्थ जसं की काही सोलकढी आहे. तर असे पदार्थ जर का तुम्हाला आवडत असतील तर अधेमध्ये आहारामध्ये घ्यायला किंवा रोज यातला एखादा ऑप्शन आहारामध्ये ठेवायला काही हरकत नाही, जेणेकरून थोड्या प्रमाणात पाणी तुमच्या आहारातनं जाणारं सुद्धा तुम्ही वाढवू शकाल. पण आता काही आहारातले द्रवपदार्थ टाळायला पाहिजेत ज्याने तुम्हाला फार फायदा होणार नाहीये पण तोटा होऊ शकतो. जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की आहारातले द्रवपदार्थ पण काउंट होतात तर मग चहा कॉफी चालेल का? तर चहा कॉफीचं सेशन मागचं तुम्ही माझं बघितलं असेल. जर बघितलं नसेल तर तुम्ही आवर्जून बघणार आहात ह्या सिरीज मधलं सेशन चहा कॉफीवरती. तर त्याबद्दल मी आज फार डिटेलमध्ये बोलणार नाहीये. पण तुमच्या आहारातल्या पाण्याला पर्यायी पदार्थ म्हणून चहा कॉफी नक्कीच घेऊ नका किंवा तुमचा फ्लुइड इंटेक वाढवण्यासाठी चहा कॉफीचं सेवन वाढवू नका. त्याचबरोबर तुमच्या आहारातली शीतपेय किंवा कार्बोनेटेड बिव्हरेजेस याचं प्रमाण काही वाढवायची किंवा हे घ्यायची नक्कीच गरज नाही पाण्यासाठी किंवा फ्लुइडसाठी. रादर हे पदार्थ म्हणजे चहा कॉफी सारखे किंवा कार्बोनेटेड बिव्हरेजेस सारखे तुमच्या शरीरातनं होणारा वॉटर लॉस वाढवतात असं लक्षात आलं किंवा डिहायड्रेशन तुमच्या शरीरामध्ये निर्माण होण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी हे पदार्थ कारणीभूत ठरतात असं लक्षात आलं. त्यामुळे हे तर पाण्याला पर्यायी पदार्थ ठरूच शकत नाही, उलट त्याच्या अगेन्स्ट काम करणारे हे पदार्थ आहेत. त्याच्यामुळे हे नक्की टाळा द्रवपदार्थ. त्याचबरोबर अल्कोहोल हा असाच एक द्रवपदार्थ आहे की जो तुम्ही नक्की आवर्जून टाळायला हवा. पण मी जसं म्हणलं की तुम्ही हे बाकीचे चांगले पदार्थ, चांगले द्रवपदार्थ आहारात नक्की घेऊ शकता. ज्युसेस नक्की टाळा. आपण पुढे एक सेशन मला वाटतं फळं आणि ज्युसेस ह्याच्यावरती एक घेऊयात. पण ज्युसेस तुम्ही आवर्जून टाळले पाहिजेत कारण की हल्ली लोकांना वाटतं ज्युसेस खूप हेल्दी आहेत आणि पाण्याला चांगला ऑप्शन आहे. त्यामुळे हल्ली अनेक जण जेवणाबरोबर ज्यूसचा ग्लास घेऊन बसले असतात. पण तसं करायची अजिबात गरज नाही. त्यामुळे हे जे अनहेल्दी किंवा नॉट व्हेरी हेल्दी जे ड्रिंक्स आहेत ते तुम्ही घेऊ नका. पण हेल्दी फ्लुइड्स किंवा हेल्दी ड्रिंक्स नक्की तुमच्या आहारात घ्या आणि ह्या प्रकारे तुम्ही तुमचा पाण्याचा इंटेक नक्की वाढवू शकता जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर. तर या निमित्ताने मी तुम्हाला सांगणार आहे की हे पाणी जे खूप महत्वाचं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. पहिल्यांदा पहिली स्टेप
अवेअरनेस, पहिल्यांदा लक्ष द्या तुम्ही किती पाणी पिता, खरंच कमी पिताय का, आणि खरंच तुमचं जर का असं लक्षात आलं की तुम्ही कमी पाणी पिताय तर मग ते वाढवण्यासाठी काय उपाय करायचे याचा तुम्ही यापुढे नक्की विचार कराल याची मला खात्री आहे. आणि तुमच्या मनातले बारीक सारीक प्रश्न या सेशनच्या निमित्ताने नक्की आता त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील असं मला वाटतंय. तुमच्या मनात अजूनही काही पाण्याबद्दल किंवा आहारातल्या पाण्याबद्दल काही प्रश्न तुमच्या मनात शिल्लक असतील अजून, तर ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये टाकायला विसरू नका. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देणार आहे. जर तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील अजून की आहारातलं पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी, तर तुम्ही त्या सुद्धा ट्रिक्स नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. एक छोटीशी ट्रिक मी सांगणार आहे शेवटी आणि मग थांबणार आहे. तर शेवटची ट्रिक माझी अशी आहे की जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण नीट पुरतंय की नाही तुमच्या आहारातलं हे कळायचं असेल तर छोटीशी ट्रिक ती म्हणजे तुमच्या युरिनचा कलर किंवा लघवीचा रंग बघा. जर तुमच्या लघवीचा रंग खूप डार्क असेल तर कदाचित तुम्ही कमी पाणी पिताय किंवा पाणी तुम्हाला पुरत नाहीये तुम्ही घेताय ते. किंवा जर तुमची लघवीची फ्रिक्वेन्सी खूप कमी असेल, तुम्ही दिवसातनं हार्डली एकदा किंवा दोनदाच लघवीला जात असाल तरी सुद्धा कदाचित तुम्हाला पाणी कमी पडतंय असं समजायला हरकत नाही. पण काही केसेसमध्ये काही तुम्ही औषधं घेत असाल किंवा काही तुम्हाला आजार असतील तर नक्कीच हा लघवीचा रंग बदलू शकतो. स्पेशली मल्टीव्हिटॅमिन्स तुम्ही घेत असाल किंवा काही आजारांमध्ये लघवीचं प्रमाण कमी सुद्धा होऊ शकतं. पण अदरवाईज लघवीचा रंग आणि लघवीचं प्रमाण किंवा फ्रिक्वेन्सी हे दोन चांगले ट्रिक्स आहेत तुम्ही पाणी नीट पिताय का नाही हे बघण्यासाठी. तर अशा तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील किंवा पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी काही तुमच्याकडे छोट्या छोट्या ट्रिक्स असतील तर त्या नक्की तुम्ही आम्हाला पाठवा कमेंट्समध्ये. त्या नक्की आम्हाला वाचायला आवडतील. तर आता नवीन वर्षामध्ये आपण सगळ्यांनी पदार्पण केलेलंच आहे, तर या निमित्ताने आपण नवीन वर्षासाठी एक छान संकल्प करूया, तो म्हणजे पुरेसं पाणी पिण्याचा. आणि हे आपल्या आहारातलं अतिशय महत्वाचं न्यूट्रिएंट डोळसपणे त्याच्याकडे बघूयात आणि त्याचा योग्य वापर आपल्या आहारात नक्की करूयात. एवढं बोलून मी आता थांबतीये. आपण पुन्हा भेटतोय पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता हेल्दी लाईफ सिरीज मध्ये जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती. नमस्कार.